पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखा जे आगर बापर फुमा देवीवर सर्व सुखा जे आगर बापर फुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर फुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर फुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम चाट वाजला चाट क्षणोक्षणा हाची करावा विचार क्षणोक्षणा हाची करावा विचार करावया पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावे आवडी संत समागमी धरावे आवडी करावे तातडे परमार्थ
नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य मत काळ सावधान आयुष्य मत काळ सावधान तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे थोडे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान हो पारख माई हो पार भोमा 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 हो पार भोमाई हो पार भोमाई हो पार भोमाई हो पार भोमाई हो क्षण हासी करावा विचार क्षण हासी करावा विचार करावा विचार क्षण हासी करावा विचार क्षण हासी करावा विचार क्षण हासी करावा विचार क्षण हासी करावा विचार करावया भार भाव सिंधू करावया
धरावी आवडी करावे तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नुसतं धरा स्वरधरा नुसतं स्वरधरा नुसतं तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान शरचंद्र बिंबा ननं चारुहासं लसत्कुंडलांक्रांत गंडस्थलांगम जपारागबिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संत जया दुसरे चरण संत जया दुसरे चरण संत जया दुसरे चरण संत जया त्यांच्या कृपा आनंद दे जावे तारे त्यांच्या कृपा आनंद दे जावे तारे कृपा आनंद दे जावे तारे त्यांच्या कृपा आनंद दे जावे तारे त्यांच्या कृपा आनंद दे जावे सारो 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजीय त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजीय त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे दे नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादुल पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या क्षणोक्षणाहाचे करावा विचार क्षणोक्षणाहाचे करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भक्तवांच्या कल्पतरू भगवान श्री पांडुरंग परमात्मा त्या परमात्म्याचे एकनिष्ठ आणि रडवळ भक्त असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला विचार करायला सांगतायत विठाला 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 विठाला
तुकोबरायांनी अभंगामध्ये सांगत असताना तुकोबराय म्हणतात की बाबांनो तुम्ही विचार करा, मनुष्य देह तुम्हाला प्राप्त झालाय ना, विचार करण्याची क्षमता, विचार करण्याचा विवेक बुद्धी जर कोणाला असेल तरी फक्त माणसाला आहे. म्हणून माणसाला या अभंगामध्ये उपदेश केलाय. तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाला उपदेश करतात तुकोबराय. विचार करा. काय विचार करा? या भवसिंधूतून तरुण जाण्याचा तुम्ही काय करा? विचार करा. या भवसागरामध्ये आपण पडलेलो आहोत. मग या भवसागरातून जर निघून जायचं असेल, या भवदुःखातून जर आपल्याला निघून जायचं असेल, पार जायचं असेल, तर एक काम करावं लागेल, तुम्हाला विचार करावा लागेल. कुठला विचार करावा लागेल? परमार्थाचा विचार करावा लागेल. कसा करायचा विचार? एका तासाला, 2 तासाला, 2 दिवसाला, वर्षाला, महिन्याला नाही. मग क्षणोक्षणाची करावा विचार. काय? तरावया पार भवसिंधू. का बर विचार करायचा? कारण आपण या देहाला आपण मी म्हणत बसलेलो आहे. तो देह थांबणारा नाही. कोणीही या ठिकाणी थांबणार नाही. राजा असो किंवा रंक असो, प्रत्येकाला काय व्हावं लागतं? जावं लागतं. म्हणून या ठिकाणाहून तुम्हाला जायचंय ना, या ठिकाणाहून जाण्याकरता, या ठिकाणाहून नेत असताना बाकीचं तुमच्या सोबत काही येणार नाही. ज्या देहाला मी म्हणतोय तो देह सुद्धा या ठिकाणी सोडून जावा लागणार आहे. म्हणून तुम्ही काय करा? क्षणोक्षणा हाची विचार करा. का? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. क्षणाक्षणाला आपलं आयुष्य कोण खातंय? काळ खातंय. काळ घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. या काळाच्या तावडीत आपल्याला एक ना एक दिवस जायचं आहे. मग जाण्याच्या अगोदर विचार करा, कारण हा देह कसा आहे? जाणार आहे. म्हणून मग जर परमार्थ करायचा असेल तर काय करावं लागेल? परमार्थ मनाने होईल का? नाही. ज्ञानोबराज सांगतात, मनोमार्गे गेला तू येथेची मुकला, हरी पाठी स्थिराला तोची धन्य. परमार्थ करण्याकरता सुद्धा कोणाचं तरी मार्गदर्शन लागतं. त्या मार्गाने तुम्ही जा. मग कोणाचं मार्गदर्शन घ्यायचं? संत समागमी धरवणी आवडी, करावे तातडी परमार्थी. परमार्थामध्ये तातडी करा, पण हात धरत असताना कोणाचा धरा? संतांचा धरा. या लौकिक अशा व्यवहारामध्ये तुम्ही काय करू नका? फसू नका. हा लौकिकाचा धूर तुमच्या डोळ्यामध्ये जाऊ देऊ नका. मग काय करा? संत समागमी धरवणी आवडी, करावे तातडी परमार्थी. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू. का? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठाला विठाला कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव हरिनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम की जय. सगळ्याला ज्ञातच आहे कैलासवासी जगदेव किरू मोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण सगळे एकत्रित आलेलो आहोत. दिनांक 29/1/2025 या प्रथम वर्ष श्रद्धाच्या निमित्तानं विठाला 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 विठाला. आपापल्या मोबाईलचे तोंड दाबून ठेवा, सगळा विक्षेप होतोय पुन्हा. जगदेव केरू मोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्त आपण सर्व एकत्रित आलेलो आहोत. त्यांच्या सर्व कुटुंबाने, मोरे परिवाराने हा योग घडून आणलेला आहे. त्यांना भगवान परमात्म्याने चांगल्या प्रकारची गती प्राप्ती व्हावी याच्याकरता हा पुण्यस्मरणाचा अट्टहास आहे. या वारकरी संप्रदायाच्या नियमामध्ये काही कर्म सांगितलेले, एक नित्य कर्म सांगितलं, एक नैमित्तिक कर्म सांगितलेले. आजची आपली ही कीर्तन सेवा आहे ती नित्य कर्मामध्ये मोडत नाही, नैमित्तिक कर्मामध्ये मोडत असते. नैमित्तिक कर्म करावं लागतं. नैमित्तिक कर्म केल्याशिवाय जो जीव आहे त्या जीवाला गती प्राप्त होत नाही. चांगल्या प्रकारची गती प्राप्ती व्हावी, भगवान परमात्म्याने आपल्या चरणावरती स्थान द्यावं, याच्याकरता ह्या गोष्टी कराव्या लागतात. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. मनुष्याचा शेवटचा दिवस गोड होणं फार महत्वाचा असतो आणि शेवटचा दिवस माणसाचा गोड व्हावा याच्याकरता या
पुण्याचा साठा जवळ असावा लागतो. आणि पुण्य कशाने होईल तर ते भगवान परमात्म्याच्या नामस्मरणानं, संत महात्म्याच्या नामघोषानं. आणि संत महात्म्याचा नामघोष करण्याकरता, भगवान परमात्म्याचा नामघोष करण्याकरता तुम्ही आम्ही एकत्रित आलेलो आहोत. त्यांना एक मुलगा आहे, दीपक जगदेव मोरे, एक मुलगा त्यांना आहे. आणि 4 मुली, दैवशाला काकडे, सुमित्रा तौले, जिजाबाई थोरात आणि किसकिंदा कात्रे, अशा 4 मुली, असा यांचा परिवार आहे. त्यांना भगवान परमात्म्याने चांगल्या प्रकारची गती प्राप्ती करून देऊ अशी भगवान परमात्म्याकडे आपण प्रार्थना करूया. खरं सांगू का तुम्हाला, जीवनामध्ये बाप फार महत्वाचा असतो. 4 मुली, त्यांना एक मुलगा आहे. जगामध्ये जीवन जगत असताना जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत माणसाला खरा आधार असतो. एकदा आई वडील निघून गेले की बाकी कोणी कोणाचं नसतं. प्रत्येकानं आपल्या मार्गावर निघून जातो. आई वडील जोपर्यंत आहेत, बघा एखादी मुलगी जर माहेरला गेली तर माहेरला जोपर्यंत तिची आई जिवंत आहे, बाप जिवंत आहे, तोपर्यंत त्या मुलीची पिशवी कधीच रिकामी सासरला येत नाही. काही ना काहीतरी आई असो वडील असो तिच्या पिशवीमध्ये कुणी गहू तरी टाकेल, बोर आणून तरी टाकेल, ऊस तरी आणून टाकेल, काही ना काहीतरी कांदे का होईना पण आणून टाकल्याशिवाय राहत नाही महाराज. आई वडिलाचं ते प्रेम असतं, पण कुठपर्यंत, जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत. एकदा आई वडील निघून गेले की त्या मुलीची पिशवी रिकामी झाल्याशिवाय राहत नाही महाराज. हे सत्य आहे. विठाला 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 आणि सांगून जातो तुम्हाला, आईपेक्षा वडिलाचं प्रेम फार महत्वाचं असतं. आईचं प्रेम दिसतं, आईचं प्रेम दिसतं, आईच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसतात, पण बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू तुम्हाला कधी दिसणार नाही. का बरं बापाच्या अश्रू डोळ्यामध्ये दिसत नाहीत? बापाला ते अश्रू डोळ्यातून गाळता येत नाहीत. एक बापाला रडू आलं तर बाप एका कोपऱ्यामध्ये बसतो, उशीमध्ये मुंडक घालतो, त्या उशी ओली होईपर्यंत रडतो, पण कधी समोर येऊन रडत नाही. कारण त्याला माहित असतं आपण जर आता रडायला लागलो तर आपल्या पाठीमागे आपली पत्नी, आपली मुलं, सर्व घरदार रडल्याशिवाय राहणार नाही. बापाला रडता येत नाही महाराज. आई रडून मोकळी होते, भाऊ रडून मोकळा होतो, बहीण रडून मोकळी होते, पण बापाला रडता येत नाही. बापाचं जीवन काय असतंय सांगून जातो तुम्हाला. आता एका वडिलांचंच पुण्यस्मरण आहे, त्या निमित्ताने सांगतो तुम्हाला बापाचं जीवन काय असतंय महाराज. आणि या जगामध्ये सगळ्यात पवित्र प्रेम जर कोणाचं असेल तर ते बापाचं मुलीचं आहे. कोणाचं आहे? बापाचं आणि मुलीचं नातं या सगळ्या जगामध्ये पवित्र नातं फक्त तेवढंच आहे महाराज. किती प्रेम असतं आपल्या मुलीवर किंवा मुलीचं आपल्या बापावर किती प्रेम असतं ऐका. विठाला 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 विठाला. लहान असते मुलगी महाराज, लहान वर्षाची, 2 वर्षाची, काय कळतं त्या मुलीला? काही सुद्धा कळत नाही. पण बाप आल्याबरोबर बघा तुम्ही, घरामध्ये मुलगी असू द्या मुलगा असू द्या, बाप जर बाहेरून आला, शहरामधून आला, तालुक्याहून जर आला, मुलगाही पळत येतो आणि मुलगीही पळत येते. पण फरक दोघांमध्ये असा आहे, मुलगा पळत येतो, बापाची पिशवी घेतो, पिशवीमध्ये काय आणलं खायला हे मुलगा बघतो. जर खायला जर काय आणलेलं नसेल तर तो मुलगा रुसून बसतो. पण मुलगी तशी करत नाही महाराज. मुलगी अगोदर येते, तांब्या घेते पाण्याचा, बाबाला म्हणते बाबा बसा, अगोदर पाणी प्या. आणि तिला जर विचारलं बाळा तुला खायला काय आणलं नाही तर ती बापाला तसं म्हणत नाही, बाबा राहू द्या, आज नाही आणलं उद्या घेऊन या. हे मुलीचं प्रेम आहे. विठाला विठाला विठाला. 4 वर्षाची मुलगी होती महाराज. एका बापाला आई नव्हती बिचाऱ्याला. त्या बिचारीला आई नव्हती, बाप होता. बाप सांभाळ करायचा. बाप काम करत होता शेतामध्ये काम करत असताना बापाची फाटलेली बनेल पाहिली. कोणी? मुलीनं. 4 वर्षाचं वय त्या मुलीचं. किती? 4 वर्षाचं वय. बापाची फाटकी बनेल पाहिले आणि पाहिल्यानंतर बापाला काही म्हटली नाही, बाबा तुमची बनेल फाटली. बापाकडे गेले, बापाला म्हटले बाबा मला 5 रुपये द्या. काय द्या? 5 रुपये द्या. असं म्हटल्यानंतर बापाने 5 रुपये दिले. कशा करता काय विचारलं नाही. तिने सांगितलं बाबा शाळेमध्ये मी रोज जाते, सगळे मुलं खाऊ खातात,
सगळं करतात, हे घेतात ते घेतात, पण मला काही घेता येत नाही, माझ्याकडे पैसे नसतात. तुमची गरिबी म्हणून तुमच्याकडे पैसे मागत नाही, पण बाबा मला सुद्धा लाज वाटते, मला सुद्धा भूक लागते, मला 5 रुपये द्या. बापाने 5 रुपये दिले महाराज. 1 दिवस दिले, 2 दिवस दिले, नवे महिनाभर 2 महिने तिला पैसे देत होता बाप. रोज 5 रुपये मागायची मुलगी, रोज 5 रुपये मागायचे. आणि 5 रुपये मागत असताना एक दिवस मुलगी शाळेतून घरी आली आणि घरी आल्यानंतर बापाला सांगितलं, बाबा डोळे बंद करा. काय करा? डोळे बंद करा. मी तुमच्यासाठी एक गोष्ट घेऊन आली, तुमच्यासाठी एक गोष्ट घेऊन आले, डोळे बंद करा. बापाने डोळे बंद केले. महाराज आपल्या मुलीने आपल्यासाठी काय आणले कौतुक बघावं म्हणून बापाने डोळे बंद केले. आणि बंद केल्यानंतर त्या पिशवीमधून, त्या दप्तरामधून ते बनेल काढली. कोणी? नवी आणलेली बनेल काढली आणि ती बनेल बापाच्या हातामध्ये दिले. आणि बनेल बापाच्या हातात दिल्यानंतर बापाने ती बनेल पाहिली. महाराज पाहिल्याबरोबर मुलीला उचलून घेतलं, कडेवरती घेतलं, कवटाळून बाप ढासा रडू लागला. का? अरे मुलीला रोज 5 रुपये देत होतो, रोज तिला काय ना काहीतरी खाऊ वाटत असेल, पण तिनं अजिबात 1 रुपये खर्च न करता 5 रुपये गोळा करून माझी फटकी बनेल पाहिली आणि माझ्याकरता बनेल घेऊन आला. विठाला 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 हे बापाचं आणि मुलीचं प्रेम आहे महाराज. याला म्हणतात बाप. बाप दाखवत नाही आपलं प्रेम, पण मुलगी मात्र बापावर प्रेम केल्याशिवाय राहत नाही. बघा तुम्ही, एखादी मुलगी जर सासराला निघाली, आपल्या खेड्यापाड्यामध्ये आणखी ही संस्कृती जत नाही महाराज. शहरामध्ये गेला तर तुम्हाला ही संस्कृती पाहायला मिळणार नाही. खेड्यामध्ये ही संस्कृती आहे, आज सुद्धा जिवंत आहे. एखादी मुलगी जर सासरला निघाली, श्रीमंताची असू द्या किंवा गरीबाची असू द्या, कोणी असा विचार करत नाही, अरे ही गरीबाची मुलगी आपण कशाला वाट लावा जायचं, असा कोणी विचार करत नाही महाराज. गावातील जर कन्या सासरला निघाली तर निघाल्यानंतर सर्व गाव तिला वाट लावण्याकरता थांबतं. कन्या सासुरेसी जाये, मागे परतोनी पाये. कन्या सासुरेसी जाये, मागे परतोनी पाये. तैसे वाटे माझा जीवा, कधी भेटत केशवा. तैसे वाटे माझा जीवा, कधी भेटत केशवा. कन्या सासुरेसी जाये, मागे परतोनी पाये. कन्या सासुरेसी जाये, मागे परतोनी पाये. तैसे वाटे माझा जीवा, कधी भेटत केशवा. तैसे वाटे माझा जीवा, कधी भेटत केशवा. हिंडते आकाशे, चित्त तुझे पिल्या पाचे. हिंडते आकाशे, चित्त तुझे पिल्या पाचे. तैसे वाटे माझा जीवा, कधी भेटत केशवा. तैसे वाटे माझा जीवा, कधी भेटत केशवा. कन्या सासुरेसी जाये, मागे परतोनी पाये. कन्या सासुरेसी जाये, मागे परतोनी पाये. तैसे वाटे माझा जीवा, कधी भेटत केशवा. तैसे वाटे माझा जीवा, कधी भेटत केशवा. उभाराने सुद्धा उदाहरण दिलं महाराज. कन्या सासुऱ्यासी जाय, मागे परतून पाहे. एखादी कन्या जर सासरला निघाली तर परतून माग पाहते. का? कोणाकडे पाहते? सासरकडं नाही, मग माहेराकडे पाहते महाराज. का? माहेरामध्ये तिची आई जिवंत असते, बाप जिवंत असतो. कन्या जर सासरला निघाली, संपूर्ण गाव तिला वाट लावायला येतं. वाट लावत असताना मुलगी आईच्या गळ्यापडी मध्ये पडून रडते, भावाच्या गळ्यामध्ये पडून रडते, बहिणीच्या गळ्यामध्ये पडून रडते, सर्व अक्का मामा मावशा सगळ्यांच्या गळ्यामध्ये पडून रडते महाराज. पण बाप तिला मात्र दिसत नाही. बाप पळत असतो सारखा महाराज. लहानपणापासून तळहाताच्या फोडासारखं वागवलेलं असतं आपल्या मुलीला. पळत असतो सारखा लहानपणापासून तिच्या करता तयारी करण्याकरता. आपली मुलगी एक दिवस आपल्याला सोडून जाणार आहे म्हणून बाप त्या ठिकाणी थांबत नाही, सर्व करतो बाप. पण ज्या टायमाला मुलगी निघत असते ना सासरला, त्या टायमाला बाप पुढे येत नाही. कुठंतरी एका कोपऱ्यामध्ये बाप बसलेला असतो. मुलगी धावत येते महाराज.
गाडीमध्ये बसण्याची वेळ येते आणि ज्यावेळेस गाडीमध्ये पाऊल टाकते त्यावेळेस तिला तिच्या बापाची आठवण होते आणि बापाची आठवण झाल्याबरोबर त्या गर्दीमध्ये आपल्याला बापाला शोधण्याकरता प्रयत्न करते. बाप कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये बसलेला असतो. धावत जाते मुलगी आणि धावत गेल्यानंतर आपल्या बापाच्या ज्यावेळेस गळ्यामध्ये पडते ना त्यावेळेस एखाद्या दगडाला जसा पाजर फुटावा तसा बाप सुद्धा ढसा ढसा रडायला लागतो. महाराज आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवर ते किती असतो त्यांचा आधार. आई माझे मायेचा सागर तिला तिने जीवना आकार. कष्टाच्या घामान कधी मिळेल मुठभर घास. कधी घडे तिला उपवास. एल मातीतून सरताना तुडविले काटचे घास. आई माझे मायेचा सागर तिला तिने जीवना आकार. त्या उन्हात रखरख त्या रानात राहील समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास. कधी घडेल तिला उपवास. ओझ्यातून चालताना तुडविले कांड्याचे फास. आई माझी मायेचा सागर तिला तिने आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवना आकार. शीतल तुझी छाया मला हवे जीवन. तुझ्या शीतल छायेमध्ये उभे आयुष्य मी गेला. आई देवापाशी मी ग आई तुलाच मी मागेन. आई माझे मायेचा सागर तिला तिने जीवना आकार. मला सांगायचं एवढंच आहे महाराज, आई वडिलांचं प्रेम काय असतं जीवनामध्ये. मी सुरुवातीला सांगितलं आई वडील निघून गेले की प्रेमाचा पाझर आटतो, प्रेमाचा सागर आटून जातो. महाराज प्रेमाचा सागर आहे कोण? आई आणि वडील. म्हणून आज एक वडिलांचं पुण्यस्मरण आहे. त्या निमित्तानं मी सांगण्याचा प्रयत्न केला. आजचा अभंग आपण निवडलेला तुकोबरायांचा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुमच्या आमच्या सामान्य जीवाला उपदेश करतात की बाबांनो, या भवरूपी सागरामध्ये तुम्ही आलेला आहात. या मनुष्य देह तुम्हाला प्राप्त झालेला आहे. मग या मनुष्य देहाचं कर्तव्य काय आहे? तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं, भगवान परमात्म्याचं चिंतन करणं. कारण भगवान परमात्म्याचं चिंतन करण्याचं ज्ञान फक्त माणसाच्या देहामध्ये आहे, इतर तर ते कुठं नाही. याची देही घडे Oh
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. ज्ञान कुठल्या जन्मामध्ये आहे? मनुष्य देहामध्ये आहे. बाकीच्या देहामध्ये हे ज्ञान नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती. काय एक उपजता मरती बैरी अंध होती पांगुळमुखी. बाकीच्या देहाचा जर आपण विचार केला तर बाकीच्या देहामध्ये फक्त चारच गोष्टी. कोणत्या? आहार, निद्रा, भय आणि मैथुन. या चारच गोष्टी बाकीच्या देहामध्ये आहेत. पण भजन करण्याची ताकद, भजन करण्याची विवेक बुद्धी जर कोणाच्या देहामध्ये असेल तर ते माणसाच्या. विठाला विठाला तुमच्या आमच्या सामान्य जीवनात तुकोबाराय उपदेश करतात की बाबांनो, हा नरदेह एक दिवस काय होणार आहे? जाणार आहे. मग जाण्याच्या अगोदर काय व्हा? सावध व्हा. आणि सावध होऊन काय करा? भजन करा. संत महात्म्याने नुसतं सांगितलं नाही महाराज. संत महात्म्याने नुसतं सांगितलं नाही. चार वर्ग जगामध्ये, चार वर्ग. किती? काही काही सांगतात, आचरण करत नाहीत. काही काही आचरण करतात, सांगत नाहीत. काही काही सांगतही नाहीत, आचरणही करत नाहीत. आणि काय काय नुसतं सांगतात, आचरणाचा पत्ता नाही. विठाला 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 अनुभव घेऊन जे सांगतात त्यांना संत म्हणतात. अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे किंवा तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगे. संत महात्म्याने केलं आणि मग जगाला सांगितलं. संत महात्म्याने केलं महाराज. तुकोबारांच्या जीवनाचा जर आपण विचार केला तर तुकोबारांचं जीवन नामस्मरणाशिवाय एक सेकंद सुद्धा तुकोबाराय थांबत नव्हते. विठाला 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 असं म्हणतात. तुकोबाराय भजनाला जायचे. कुठं? भामचंद्र, घोराडेश्वर. आणि गेले नाही का तुम्ही कधी देहूला, पंढरपूरला, आळंदीला? भामचंद्र, घोराडेश्वर, पुन्हा विठाला 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 या तीन डोंगरावरती तुकोबाराय भजन करायचे महाराज. पण असं सांगत होते का जाताना की आवले फोन करून सांगत होते का, हॅलो मी इथं चाललोय, ह्या डोंगरावर चाललोय, मग तू तिथं भाकरी घेऊन ये, असं सांगत होते का? फोनची व्यवस्था नव्हती महाराज. तुकोबाराय जायचे भजनाला. आणि भजनाला जात असताना भामचंद्राव गेलेत का घोरडेश्वराव गेलेत का भंडारा डोंगराव गेलेत हे सांगत नव्हते. मग ओळखायचं कसं? मग जिजाबाईनं महाराज पाठीमध्ये भाकरी घ्याव्या, पाणी घ्यावं आणि वाटेनं निघावं. आणि निघाल्यानंतर तीन वाटा आहेत. एक भामचंद्राला जाणारी, एक घोराडेश्वरला जाणारी, एक भंडाऱ्याला जाणारी. तिन्ही वाटेवरती माती उचलायची, कानाला लावायची. ज्या वाटेनं विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल ना त्या वाटाने माझे तुकोबाराय गेलेत. मग त्या वाटाने जायचं आणि तुकोबारांची सेवा करायची. विठाला 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 विठाला.